जेव्हा आमचे वकील युक्तिवाद करतील तेव्हा त्यांचे सर्व मुद्दे खोडण्याचं काम आमचे वकील करतील ना. बरं. कपिल सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाही आहेत, तो कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे. खुश होत आहेत ही मंडळी UBTची, होऊ द्या. एक दावा मला सांगा की त्यांनी दावा केलेला आहे 19 लाख सदस्य हे त्यांच्याकडे आहेत आणि त्याचं संपूर्ण ॲफिडेव्हिट हे आयोगाकडे दिलेले आहेत. शिंदे हे बघा, गटाकडे किती सदस्य आहेत? त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त ॲफिडेव्हिट आमची आहेत. जास्तीत जास्त आमदार आमचे आहेत, जास्तीत जास्त खासदार आमच्याकडे आहेत, नगरसेवक आमच्याकडे, पदाधिकारी आमच्याकडे आहेत. त्यामुळे कसला दावा करता येतो? आणि नंतर झालेल्या निवडणुकीत प्रूव्ह झालेलं आहे त्यांची ताकद काय आणि आमची ताकद काय. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली किती आमदार निवडून आले? 60 आमदार निवडून आले. यांचे 10 आणताना यांचं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे नगरसेवक किती यांची मंडळी आली निवडून? आज तुम्हाला सांगतो, सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र असेल की ज्यामध्ये त्यांना खातं उघडता आलं नाही, त्या ठिकाणी नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, आमची सत्ता आलेली आहे. त्यामुळे आज बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे, ते आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. फक्त कपिल सिब्बल यांच्या मार्फत आम्ही ताकद आहे आमची हे सांगण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही आहे. लोकांच्या मतातून, लोकांच्या पाठिंब्याने आमच्यासोबत लोक आहेत, पदाधिकारी आहेत, पूर्ण पक्ष आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. सर, एक सवाल, FCRA बिल जो है वो संसद में आज पे जो है JPC को भेज दिया गया है, एक बार उसके ऊपर आपका क्या कहना है? देखो, इसके ऊपर डिस्कशन होना चाहिए. या FCRA बिलावरती चर्चा व्हायला पाहिजे अशा पद्धतीने काँग्रेसचं पहिल्यापासून म्हणणं होतं, विरोधी पक्षांचंही म्हणणं होतं.